नाशिक शहरात रंगपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आहे। पेशवेकालीन राहाडीमध्ये रंगपंचमी खेळण्याची प्रथा आहे। शहरात एकूण 3 ते 4 राहाडींमध्ये रंग खेळला जातो। त्यात जुनी तांबट लेनमधील राहाडीची भर पडली आहे। 40 वर्षांनंतर प्रथमच ही राहाड उघडण्यात आली असून तिची डागडुजी सुरू आहे। 2 दिवसांनी इथं मोठ्या प्रमाणात रंग खेळला जाणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। देशभरात जसा होळीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तसे नाशिकची रंगपंचमी हे एक उल्लेखनीय आणि उत्साहवर्धक असा सण म्हणून समजला जातो। नाशिकमध्ये पेशवेकालीन राहाडी आहेत आणि या राहाडींमध्ये रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे। आपण आता जुनी तांबट लेन परिसरामध्ये आहोत। इथे 40 वर्षापूर्वी एक राहाड बुजवण्यात आली होती, ती आता खुली करण्याचं काम सुरू झाले। गेल्या 2 दिवसापासून इथे JCBच्या सहाय्याने ही राहाड शोधण्यात आली आणि इथून राहाडीतनं जवळपास 30 ट्रॅक्टर माती बाहेर काढण्यात आलेली आहे आणि आता जे रंगपंचमी खेळण्यासाठी जे नागरिक इथे येतील त्यांच्या सोयीसाठी इथे पायऱ्या बनवण्याचं आणि राहाड डागडुजी करण्याचं काम सुरू आहे। खरं तर नाशिकमध्ये 4 ते 5 अशा पेशवेकालीन राहाडी आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये रंग हा खेळला जातो। मात्र गेल्या 2-3 वर्षांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत होतं, त्यामुळे काही ठिकाणच्या राहाडी बंद ठेवण्यात आलेल्या होत्या। मागील वर्षी चांगला पाऊस झाला आहे, शहरासह जिल्ह्यामध्ये मुबलक पाणीसाठा आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या राहाडी खुल्या केल्या जात आहेत आणि आता आपण बघतोय 40 वर्षापूर्वीची राहाड ही सुरू झालेली आहे आणि 2 दिवसांनी म्हणजे येणाऱ्या रंगपंचमीच्या दिवशी इथे हजारोच्या संख्येने रंग खेळणारे प्रेमी इथे एकत्र होणार आहेत आणि रंगपंचमीचा आनंद लुटणार आहेत। एकंदरीतच त्या दिवशीचा जो एक उत्साह असतो, जे वातावरण असतं ते उल्लेखनीय असंच असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।